गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या आठवड्यात गेल्या सत्रात दुसरा श्लोक बघितला होता 11व्या अध्यायाचा. आज आपण तिसरा बघू आणि त्याच्यानंतर बघू कुठपर्यंत घेऊन जातात भगवंत आपल्याला. सो लेट अस शेअर द स्क्रीन. चॅप्टर 11. एवं एतद्यथा तथाथत्वम्. एवं एतद्यथा. एवं एतद् यथार्थत्वम्. हं? आत्मानं परमेश्वर. आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम. अशा प्रकारे त्याची फोड असावी. मी अंदाजाने गायलो आहे. अवनी असली तर हे आपल्याला सगळं सर्कस करावी नाही लागत. तीच करते सगळं, नाही? ओ ग्रेटेस्ट ऑफ ऑल पर्सनॅलिटीज, O supreme form, though I see you here before me in your actual position, as you have described yourself, I wish to see how you have entered into this cosmic manifestation. I want to see that form of yours. तर तुझं जे विश्वरूप आहे ते तुम्हाला कृपा करून दाखव. याच्यामध्ये गीताई विनोबा आपल्याला काय म्हणतात बघूया. सो लेट अस सी इन चॅप्टर 11. तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे, तेची मी इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा. तुझं ते ईश्वरी रूप तू जसं सांगतोय तसं मी मानतोय, त्याच्याबद्दल काही शंका नाही माझ्या मनामध्ये. आता तेच मी पाहू इच्छितो प्रत्यक्ष. मला ते माझ्या डोळ्याने दिसावं अशी माझी आता इच्छा आहे. तर त्याच्यासाठी किशोरजी आपले बंधू काय म्हणतात इन हिज ट्रान्सलेशन. सो लेट अस गो इन टू किशोरजीज मुक्तछंद फर्स्ट. तू तुझ्याविषयी केले वर्णन, ते सत्यची तैसे असे भगवन. हे पुरुषोत्तमा, माझी कामना घ्यावे तुझ्या विश्वरूप दर्शना. माझी अशी कामना आहे की तुझं जे विश्वरूप आहे त्याचं मला दर्शन व्हावं. वृत्तबद्धामध्ये म्हणतात की तुम्ही वर्णिलेले स्वतःसीच आता, तसे तुम्ही आहा खरेचीच ताता. मला होत इच्छा विनंती तुम्हाला, पहावे चित्या विश्वरूपासी डोळा. माझ्या डोळ्यांनी तुमचं ते विश्वरूप मला असं बघायचंय. तुम्ही जे आत्तापर्यंत वर्णन करून सांगितलं तसे तुम्ही खरोखर आहात याच्याबद्दल माझी खात्री आहे. नाव आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर आय हॅव सीन सो फार. आय वॉन्ट टू सी मोर. ये दिल मांगे मोर. असं झालंय अर्जुनाचं. आणि आपल्यापैकी खूप लोकांचं असू शकतं की भगवंत जसा आहे तसा मला काही बरोबर रुचत नाहीये. इट्स टू सिम्पल. भगवंत ह्याच्यापेक्षा खूप चांगला असायला पाहिजे. हां, तर लेट मी सी हिज दिव्य रूप, हिज विश्वरूप. एवं एतद्यथा आत्थत्व मात्मानं परमेश्वर. आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. हे परमेश्वरा, तू स्वतःविषयी हे जे सांगितलंस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तम हे तुझं ऐश्वर्य विश्वरूप म्हणजे प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोठी, तिया प्रतीतीची दिठी निवाली माझी. ज्ञानदेव म्हणाले की मग तो अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही मागे म्हणजे 10व्या अध्यायात जी गोष्ट सांगितली ती त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली. ठीक आहे, म्हणजे तुम्ही मला समजावून सांगितलं. नाव आय एम सॅटिस्फाईड विद इन माय ओन माइंड. आता जयाचेनी संकल्पे, हे लोकपरंपरा होय हारपे. जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी. आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते, आणि ज्या स्थानास तू मी असं म्हणतोस,
ही लोकांची मालिका उत्पन्न होते म्हणजे अनेक प्रकारचे लोक जे सांगितलेत ना, म्हणजे 7 हेल्स आणि 7 हेव्हन्स. हे लोक म्हणजे फिजिकल लोक नाही आहेत. आपल्या मनाची स्थिती. आपल्या मनाची स्थिती हे जग आपल्या सगळ्यांसाठी सारखं आहे ना. परंतु ह्याच जगामध्ये सगळ्या लोकांची मनस्थिती सारखी आहे का? एखादी गोष्ट किंवा एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू बघितल्यानंतर एका माणसाला सुख होईल, पण दुसऱ्या माणसाला सुख नाही होणार, त्याला दुःख होईल. तर ते सुख किंवा दुःख त्या वस्तूमुळे किंवा त्या घटनेमुळे आहे का? नाही. त्याच्याकडे बघण्याची माझी दृष्टी कशी आहे? त्यानुसार ते ठरत असतं, की ती घटना, ती व्यक्ती, ती वस्तू सुख देणारी आहे की दुःख देणारी आहे. म्हणजे उदाहरणार्थ, आता हा कोरोना काळ जो झाला, या कोरोना काळामध्ये बघा, की समजा माझ्याजवळ ते प्रोटेक्टिव्ह पर्सनल इक्विपमेंट किट बनवण्याची जर फॅक्टरी असती किंवा माझ्याकडे व्हॅक्सिन बनवण्याची फॅक्टरी असती, तर कोरोना वुल्ड बी अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी फॉर मी. म्हणजे कोरोनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली, कारण की मला त्याच्यातनं लाभ होतो आहे असं कळतंय. परंतु ज्यांच्या घरी समजा एखादी व्यक्ती आता मरणार आहे किंवा त्यांना कोरोना झालाय किंवा त्याच्यामुळे त्यांना घरामध्ये बसावं लागतंय. तर त्यांच्यासाठी कोरोना म्हणजे बाहेरच्या जगामधली जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती त्यांच्यासाठी दुःखदायक आहे. त्यामुळे जग जसं आहे तसंच असतं. पण त्या जगाकडे बघण्याची आपली दृष्टी कशी असते किंवा त्याच्यातनं आपल्याला काय हवं असतं, यानुसार ठरत असतं, की आपण त्या परिस्थितीमध्ये सुखी होऊ किंवा दुःखी होऊ. आता बघा, की आपण आत्ता गीतेचं चिंतन करतो आहोत. तर आपण सगळे लोक इथे शांतपणे बसलेलो आहोत आणि आपल्याला असं वाटतंय, की हे जे आपण करतो आहोत ह्याच्यामध्ये आनंद आहे. म्हणून आपण बसलेलो आहे. अनेक लोक असे असतील, की जे टीव्ही समोर बसून आणि सीरियल बघत असतील. तर त्यांना सीरियल बघून जास्त आनंद मिळतोय. म्हणून ते सीरियल बघतात आहे. त्यांना काय करायचं इथे बसून? आपण जे काही करत असू, ते आपल्याला त्याच्यातनं आनंद मिळतो किंवा त्याच्यामध्ये आपला आनंद व्यक्त होतो. अशाच गोष्टी आपण करू ना. सगळ्या गोष्टी नाही करणार. ज्याच्यामध्ये मुद्दाम दुःख होईल किंवा दुःख प्रगट होईल, अशी गोष्ट आपण उगीचच्या उगीच करू का? अजिबात नाही करणार. त्यामुळे हे जे 7 स्वर्ग आणि 7 नरक असं म्हणतात, त्या मनाच्या स्थिती आहेत. प्रत्यक्ष लोक म्हणजे बाहेर हा लोक आणि तो लोक आणि गोलोक आणि साकेत आणि ब्रह्मलोक आणि सत्यलोक, मृत्यूलोक, पाताळलोक वगैरे असे सगळे लोक जे असतात ना, हे सगळे असे लोक आपल्या बाहेर नाही आहेत कुठेच. हे लोक म्हणजे आपल्या मनाची अवस्था. तर ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते आणि नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असं म्हणतोस, तर कशावर आधारित आहे हे सगळे लोक? हे सगळेच्या सगळे लोक माझ्यावर आधारित आहेत ना. मीच जर नसलो तर कुठलाच लोक नाही आहे. तर हा जो मी आहे, हा आपल्याला शोधायचा आहे. आणि अर्जुन अजूनपर्यंत मी आणि भगवंत 2 वेगळे असंच समजतोय. अर्जुन इज स्टिल थिंकिंग कृष्णा टू बी अपार्ट फ्रॉम हिम. म्हणजे हा सगळा जो संवाद आहे, हा सगळा द्वैतामध्ये सुरू आहे ना. परंतु समजायचं आपल्याला आपल्या आतमध्ये आहे. समजायचं आपल्याला हे आहे, की द्वैत हे आभासात्मक आहे. ते येतं जातं, येतं जातं, अनित्य आहे. त्यामुळे त्याला आपण जेवढं महत्त्व द्यायची आवश्यकता आहे, तेवढं आपण देऊया. परंतु त्याला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व द्यायला नको. गरजेपुरतं तुम्ही द्वैत वापरा, परंतु त्याच्यामध्ये अडकू नका. आपल्या ज्या गरजा असतील, त्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला जे काही करायची गरज असेल, ते करा. त्याच्यानंतर जे काही आपण अर्जित करू, म्हणजे आपण समजा खूप पैसा आपल्याजवळ असला आणि आपली ऐपत आहे, की आपण भरपूर अन्न खाऊ शकतो. तरीसुद्धा आपल्या पोटाची जेवढी क्षमता असेल, तेवढंच आपण खाऊ ना अन्न. त्याच्या जास्त नाही खाऊ शकत. असं प्रत्येक गोष्टीचं आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे, की जी अमर्याद आपल्याला हवी असते आणि तिचा काही अंतच नाहीये. ती म्हणजे आपल्याला मनामध्ये ज्या गोष्टी चांगल्या वाटतात ना, त्या गोष्टींची लालसा. त्यांना काही अंत नाहीये.
तर जोपर्यंत आपल्याला कळत नाही, की हे सगळं जे बदलणार आहे ते म्हणजे मी नाही आहे. जे न बदलणारं तत्व आहे ते मी आहे. हे मला कळणं आवश्यक आहे. आणि त्याच्या आधारावर ही संकल्पाची किंवा ही लोकांची सगळी मालिका उत्पन्न होते. ठीक आहे ना? ते मुद्दल रूप तुझे, जेथुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुरकार्याचेनी व्याजे, घेवो घेवो येसी. जेथून ही 2 हातांची अथवा 4 हातांची रूपं देवाचं कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस, ते तुझं मूळ स्वरूप होय. कुठलं मूळ स्वरूप? की त्या मूळ स्वरूपातून तू 2 हातांचं किंवा 4 हातांचं हे जे रूप आहे, हे घेऊन बाहेर निघतोस. पै जळशयनाची अवगणिया, का मत्स्य कूर्म या मिरवणिया, खेळू सरलिया तू गुणिया साठविसी जेथ. हा अवतार कृत्याचा खेळ संपल्यावर क्षीरसमुद्रात झोप घेण्याचं सोंग किंवा मत्स्य, कूर्म इत्यादी अलंकार यांना तू गारोडी येथे म्हणजे ज्या मूळ स्वरूपात साठवतोस. ते मूळ स्वरूप कुठले? ज्याच्यातनं हे सगळे अवतार प्रगट होतात. उपनिषदे जे गाती, योगिये हृदयी रिंगोनी पाहाती, जया ते सनकाधिक आहाती पोटाळुनिया. उपनिषद ज्याचं वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात. म्हणजे काय? तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थान. आणि उपनिषद काय सांगतात, की ते तूच आहेस, तत्वमसी. है ना? ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत. सनकाधिक संत जे आहेत, ते ज्या तत्वाला मिठी मारून राहतात. ते काय? ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. असं जे अमर्याद असलेलं तुझं विश्वरूप कानांनी मी ऐकतो, ते पाहण्याकरता देवा माझं चित्त फारच उत्कंठित झालेलं आहे. उत्कंठित म्हणजे कंठापर्यंत आता माझी इच्छा आलेली आहे. उत्कंठित. कंठापर्यंत वर आलं ते. उत्कंठित झालं आहे. देवे फेडून या साकड, लोभे पुसिली जरी चाड, तरी हेची एकी वाढ, आरती जी मज. माझा संकोच दूर करून प्रेमाने माझी इच्छा काय आहे असं ज्या अर्थी विचारलंय, तर महाराज मी असं सांगतो की हीच मला एक मोठी तीव्र इच्छा आहे. कुठली इच्छा आहे? तुझे विश्वरूपपण आघवे, माझी ये दिठीस गोचर होवावे, ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे. तूच या विश्वात भरलेला आहेस, हे पूर्णपणे माझ्या डोळ्यांना दिसावं, अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे. तर ह्याच्यानंतर त्या इच्छेचं सगळं वर्णन भगवंत करणार आहेत. आपण पहिले प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया 4थ्या श्लोकामध्ये. त्याच्या आधी पण आय शुड टेक अ ब्रेक फॉर a few seconds and see if any one of you would like to talk about this or has any questions. जर प्रश्न नसले तर आपण याच्या पुढचा श्लोक घेऊ. चॅप्टर 11 व्हर्स 4. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो, योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. याचा अर्थ हा आहे की इफ यू थिंक that I'm able to behold your cosmic form, O my Lord, O Master of all mystic power, then kindly show me that unlimited universal self. तुला जर असं वाटत असेल की हे जर मला बघण्याची क्षमता आहे, तर मला कृपा करून हे तुझं रूप दाखव. तू जरी मानिसी शक्य मज ते रूप पाहणे, तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत. तू जर मानत असशील किंवा तू जरी मानत असशील की हे तुझं रूप पाहणं मला शक्य आहे, तर योगेश्वरा देवा ते रूप मला, तुझं जे शाश्वत रूप आहे ते मला दाखव. त्याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. लेट अस सी 11:4. मुक्तछंद. मी पाहण्या असे का समर्थ, तुझसी तसे वाटे निश्चित.
तर तुझे ते रूप अविनाशी योगेश्वरा दाखवावे मजसी. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, परी ते पहाणे असे शक्य किंवा मला ते नसे ज्ञात देवाधिदेवा. जरी ते पाहण्या असे मी समर्थ तरी दाखवावे ही सांगेची पार्थ. ते पाहणं मला शक्य आहे किंवा नाही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जर मला तुमच्या ह्या विश्वरूप दर्शनाकडे डोळे उघडून बघता आलं, तर तुम्ही मला ते दर्शन कृपा करून द्या. Let us see what Jnandev Maharaj has to say about this. So we'll share the screen for ज्ञानेश्वरी. मग ज्ञानदेव आपल्याला काय सांगतात ते बघू. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. हे प्रभो, ते मी पाहणं शक्य असं तुला जर वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहित असं स्वतःचं रूप तुम्हाला दाखव. क्षयरहित म्हणजे याचा अजिबात क्षय होऊ शकत नाही. हा, अव अव्ययम दर्शयात्मानम अव्ययम. तुझं हे जे अव्यय रूप आहे, अक्षय रूप आहे, ते तुम्हाला दाखव. परी आणिक एक एथ शारंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागी. पै योग्यता माझिया अंगी असे की नाही. नामदेव म्हणतात की परंतु कृष्णा, आणखीन एक गोष्ट आहे, तीही की विश्वरूप जो तू त्या तुला पाहण्याकरता माझ्या अंगामध्ये योग्यता आहे का, हे आपलं आपण मी नेणे म्हणजे योग्यता आहे की नाही असं विचारतायत अर्जुन भगवंताला. हे आपले आपण मी नेणे ते का नेणसी जरी देव म्हणे, तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. हे मला समजत नाही. हे का मला समजत नाही असं जर आपण म्हणाल तर सांगा, रोग्याला आपल्या रोगाचं मूळ कारण समजतं का? रोग्याला मूळ कारण जर समजत असतं तर रोग्याने रोग बरा केला असता ना स्वतःच. त्याला वैद्याकडे जाण्याची का बरं आवश्यकता पडली असती, नाही का? आणि जी आरतीचेनी पडी भरे, आरतू आपुली ठाकी पै विसरे, जैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज. महाराज, आणि इच्छेचा जोर झाला की उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्याला मला समुद्रही पुरणार नाही असं वाटतं. म्हणजे जेव्हा खूप तहान लागलेली असते ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण संपूर्ण सागरामध्ये असलेलं जे पाणी आहे ते पिऊ शकतो. असं होऊ शकतं का? असं नाही होऊ शकत. पण तेव्हा आपल्याला ती तीव्रता जाणवते, म्हणून असं वाटतं. इच्छेचा जोर इतका झाला की उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. म्हणजे ही डझंट अंडरस्टँड की हे आपल्याला झेपेल की नाही झेपणार. त्यामुळे मला उत्कंठा आहे, मी खूप एक्साइटेड आहे आणि भगवंताला मी सांगितलं की अशी माझी इच्छा आहे. परंतु मी हे पण सांगितलं की भगवंता, जर तुला असं वाटत असेल की माझी एवढी क्षमता आहे, योग्यता आहे, तर तू मला सांग. ही ह्युमिलिटी पण आहे, नाही का? ऐशा सचाडपणाची ये भुली, न सांभाळवे समस्या आपुली. यालागी योग्यता जेवी माऊली बालकाची जाणी. त्याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. म्हणून आई ज्याप्रमाणे मुलाची योग्यता जाणते, तयापरी श्री जनार्दना विचारिजो माझी संभावना. मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा आणि मग विश्वरूप दाखवायला आरंभ करा. म्हणजे त्याच्यामध्ये अजूनही एवढी ह्युमिलिटी आणि पोलाइटनेस आहे, की तो विचार करतोय की आपल्या वडिलांची मर्यादा आपल्याला सांभाळायची आहे. त्यामुळे आपण वी कांट रिअली गो बियॉन्ड अवर लिमिट.
आपल्या वडिलांची, आपल्या कुळाची, सगळ्यांची मर्यादा आपल्याला सांभाळायची असते. ही ह्या सगळ्या अवेअरनेसमध्ये आपण जेव्हा जगतो ना, तेव्हा आपण धर्माप्रमाणे आचरण करतो. जर आपल्याला असं काही नसेल, काही मर्यादा नसेल, तर आपण अधर्माचरणच करू, नाही का? "तयापरी श्री जनार्दना विचारिजो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे." त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा आणि मग विश्वरूप दाखवायला दाखवायला आरंभ करा. "तरी ऐसी ते कृपा करा, एरवी नव्हे हे म्हणा अवधारा. वाया पंचमालापे बधिरा सुख केव ते देणे. तरी माझ्या योग्यतेनुसार कृपा करा. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणं शक्य नाही, असं स्पष्ट सांगा. पहा, बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न कशाला करायचा? बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न. आता माझा हा जो टोन आहे ना, ह्या टोनला समजा तुम्ही सा धरा, सा. सा, सा रे ग म प, 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 प. ह्या टोनमध्ये समजा मी बोलायला लागलो तर काय होईल तुमचं? तुम्हाला किती जोराने ऐकू येईल? नाही का? बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न कशाला करायचा? बहिरा जर असेल तर ह्या टोनने तरी ऐकू येईल का? नाही येणार ना. त्यामुळे आपण आपल्या षडजामध्ये बोलावं, म्हणजे मग तुम्हालाही त्याचा त्रास नाही होणार. तुम्हाला मी उदाहरण द्यायचं म्हणून पंचम स्वरात बोललो, की पंचम स्वर म्हणजे काय? दॅट यू विल अंडरस्टँड म्हणून पंचम स्वरात बोललो. राइट? बहिऱ्या मनुष्याला ह्या पंचम स्वराचाही काही उपयोग नाही. याच्यामध्ये गायनाने आपण त्याला सुख देऊ असं वाटलं तर ते शक्य नाहीये. म्हणजे काय आहे, की समजा माझी पात्रता नसेल, तर तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी सुद्धा मला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही मला विश्वरूप दाखवा, पण यू प्लीज मेक शुअर की आय एम केपेबल ऑफ आणि एलिजिबल टू सी धिस होल शो, ग्रँड शो. एरवी येकले बापियाचे तृषे, मेघ जगापुरते काय न वर्षे. परी जहाली ही वृष्टी उपखे, जरी खडकी होय. सहज पाहिलं तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो. ती वृष्टी जगापुरती होत नाही का? परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ ठरतं. पहा, एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो मेघ. मेघ म्हणजे ढग. चातक नावाचा जो पक्षी असतो ना, त्याला असं वाटतं, की आपण जे डायरेक्ट पाणी पडतंय वरनं आकाशातनं, त्याच्याकडे आपण जर बघितलं, आपली चोच उघडली, तर त्याच्यामध्ये डायरेक्टली पाणी पडेल ना पावसाचं. तर अशा प्रकारे पावसाची वाट बघणारा चातक नावाचा पक्षी असतो, असं म्हणतात. तर ज्याप्रमाणे मेघ म्हणजे ढग जो असतो, हा एकट्या चातकाची तहान भागवायला पर्जन्यवृष्टी करतो असं म्हणतात. तर समजा एखाद्या पक्षाला आपलं तोंड वर करून आणि पाणी प्यावंसं वाटलं, तर त्याचं पोट भरेपर्यंत जर पाऊस पडला, तर इतर कित्येक जागी एकत्रच पाऊस पडेल ना? म्हणजे काय आहे, की त्या चातकाच्या तहानेमुळे इतर लोकांचं देखील कल्याण झालं. परंतु ती वृष्टी जी आहे ना, तिच्यापासून वनस्पती किंवा शेती होणं, हे त्या जमिनीच्या कसावर अवलंबून आहे. सो इफ द सॉइल हॅपन्स टू बी गुड क्वालिटी सॉइल, तर मग त्याच्यामध्ये अन्न उगवेल. पण जर ती खडकाळ असली जमीन, तर कितीही पाऊस झाला तरी काही उपयोग नाही. है ना? तर चकोरा चंद्रामृत फावले, सॉरी, खडकावरी झाली तर वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ ठरते, हे झालं ना. चकोरा चंद्रामृत फावले, येरा आण वाहुनी काय वादे. परी डोळ्याविण पाहले वाया जाय. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झालं, तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना नका घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचं निवारण केलंय का? परंतु
जसं इतरांना अमृत सेवनाची दृष्टी किंवा हातवटी नसल्यामुळे त्यांच्यासाठी चंद्रोदय होऊनही व्यर्थ जातो. ज्यांना अमृत सेवनाची दृष्टी नाही आहे, टू सिंग और टू एक्सपिरियन्स अमृत, त्याची जर हातवटी नसेल, तर मग चंद्रोदय होऊनही व्यर्थ जातो. हा जो चकोर असतो ना, चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झालं. म्हणजे चकोर जो असतो ह्या चांदण्याला म्हणजे चंद्राच्या प्रकाशाला, तो ही कव्हेट्स इट, ही लव्हज इट, ही वॉन्ट्स इट. तर चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झालं. तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचं निवारण केलं आहे का? नाही केलंय. राईट? परंतु जसं इतरांना अमृत सेवनाची दृष्टी किंवा हातोटी नाही आहे, त्यांच्यासाठी चंद्रोदय होऊनही व्यर्थच जातो. म्हणजे चकोराला तर चंद्रामृत मिळतं आणि ही इज बेनिफिटेड बाय दॅट. इतर प्राण्यांनी ते घेऊ नये, इतर पक्ष्यांनी ते घेऊ नये, असं चंद्राने सांगितलंय का कोणाला? असं काहीच नाही सांगितलंय. परंतु जर त्यांची ती हातोटी नसेल, म्हणजे दे डोंट हॅव द केपेबिलिटी टू ॲब्झॉर्ब दॅट नेक्टर, दे विल नॉट बी एबल टू. म्हणजे जसं आपण पाऊस पडला, पण दगडावर पडल्यामुळे त्याच्यावर काही पीक उगवणार नाही. कारण की दगड आहे, ती माती नाहीये. त्याचप्रमाणे चकोराला जसं चंद्राचं अमृत मिळतं, तसंच इतर सगळ्यांना पण मिळतं ना. परंतु ते लोक त्याला ग्रहण करू शकतात का? तर नाही करू शकत. कारण की त्यांना माहितीच नाही की हे काय आहे. हं. सहज पाहिले, आता हेच झालं चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाला, राइट? म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील, ही मला खरोखर खात्री आहे. कारण की जाणत्यात आणि नेणत्यात तू नित्य नवा म्हणजे उदार आहेस. जाणते म्हणजे ज्यांना माहिती आहे ते आणि नेणते म्हणजे ज्यांना माहिती नाही ते. ठीक आहे? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रापात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र, जय वैरियाही दिधले. तुझा उदारपणा स्वतंत्र आहे. याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही आहे. म्हणजे कसं असतं, की आपल्याकडे आपण द्यायला तयार असतो गोष्टी, परंतु कोणी येत नाही भीक मागायला, त्यामुळे आपण त्यांना देत नाही. असं जर झालं, तर काय होईल, की माझा उदारपणा स्वतंत्र आहे. तो याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही आहे. द्यायला लागलास म्हणजे हा योग्य किंवा अयोग्य अशी निवड तू करत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रूंना दिलीस. स्वतः नाही घेतली. ठीक आहे ना? मोक्षो दुराराध्यो कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय. म्हणून धाडिसी तेच जाय, पायिकू जैसा. खरोखर मोक्ष मिळवायला फार कठीण आहे. परंतु तो देखील तुझ्याच चरणांची जो सेवा करतो व म्हणूनच तू त्याला आधारित असतो, म्हणूनच तू धाडशील तेथे चाकराप्रमाणे जातो. मोक्ष हा मिळायला फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्या चरणांची सेवा जो करतो आणि म्हणूनच तू धाडशील तेथे चाकराप्रमाणे जातो. सो इफ somebody is completely devoted to the Lord's feet, हां, परंतु जो मोक्ष आहे, जर मी तुझ्या चरणाची सेवा करत राहीन आणि तू जिथे म्हणशील तिथे मी जाईन. ठीक आहे? तुवा सनकादिकांचे निमाने, सायुजी सौरसू दिधला पूतने, जे विषाचेही स्तनपाने मारू आली. जी पूतना राक्षसी विषाचं स्तनपान करवून तुला मारावं म्हणून तुझ्याकडे आली होती. त्या पुतणेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलंस. योग्य. हा गा राजसूय यागाची या सभासदी, देखता त्रिभुवनांची नंदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिरासी. अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात
त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी म्हणजे शिशुपालाकडून तुझा पाण उतारा झाला. हं? ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पे ठावो दिधला गोपाळा, आणि उत्तान चरणाची आ बाळा, काय ध्रुवपदी चाड. अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तू जागा दिलीस, आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला म्हणजे ध्रुवाला अढळपणाची इच्छा होती की काय, ती पण दिलीस ना भगवंतानी. तो वना आता याची लागी, जे बैसावे पितयाचिया उत्संगी, की जो चंद्र सूर्यादिका परिस जगी, श्लाघ्यू केळ. जगामध्ये त्याला सगळीकडे श्लाघ्य म्हणजे डिस्क्रायबल असं केलं. तो एवढ्याकरता रानात आला होता, की आपण आपल्या बापाच्या मांडीवर बसावं. परंतु त्याला ह्या लोकामध्ये म्हणजे कुठल्या त्या नरकामध्ये जिथे यमराज राहतो, तिथे चंद्र-सूर्यापेक्षाही जास्त प्रशंसनीय केलेस. तो एवढ्याकरता रानात आला होता, की आपण आपल्या बापाच्या मांडीवर बसायचं. असंच केलं होतं ना त्यांनी ध्रुव बाळाने. परंतु त्याला या लोकामध्ये चंद्र-सूर्यापेक्षाही प्रशंसनीय केलंस. तो जरी एवढासा मुलगा होता आणि त्याने अशी तपश्चर्या केली, तरीसुद्धा तू त्यांना महत्त्व दिलं आणि प्रशंसनीय केलं, चंद्र-सूर्यापेक्षाही. आणि तुम्ही जर विचार केला ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने किंवा ॲस्ट्रॉनॉमीच्या दृष्टीने, ॲस्ट्रॉलॉजी नाही ॲस्ट्रॉनॉमी. तर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये कसं असतं पहा, की आपण जेव्हा नॅव्हिगेशन करतो ना इंटू स्पेस, तेव्हा वी टेक दीज स्टार्स ॲज अवर गाईड. तर हा जो नॉर्थ स्टार आहे, जिथे ध्रुव बसलेला आहे, दॅट नॉर्थ स्टार that north star is taken as the reference point, आणि मग त्याच्या भोवती सगळी मूव्हमेंट आपण बघत असतो. तुम्ही विचार करा, की जेव्हा आपण कधी रेल्वेने जातो ना, तर रेल्वेने जात असताना रेल्वेच्या अगदी जवळ ज्या वस्तू असतात, त्या वस्तू मागे सरकताना दिसतात आपल्याला. ओके. परंतु समजा आपण बाहेर बघितलं सीनरीकडे किंवा डोंगराकडे, मग असं लक्षात येईल, की जवळच्या वस्तू मागे चालल्यात, परंतु ज्या दूरच्या वस्तू आहेत, त्या समोर चालल्या आहेत, असा भास होतो. तुम्ही करून पहा, गाडीतनं बसून करून पहा. तर मध्ये त्या 2 पॉइंट्सच्या मध्ये अशी एक जागा येते, की जी नाही हलत. त्याच्याभोवती हे सगळं आपल्या भोवतीचं आहे ना, ते गोल-गोल, गोल-गोल फिरतंय असं आपल्याला वाटतं. त्याचप्रमाणे हा जो नॉर्थ स्टार आहे, ध्रुवतारा, तो स्टेडी आहे आणि त्याच्याभोवती हे सगळं ब्रह्मांड फिरताना आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे ध्रुव बाळाची इच्छा भगवंतांनी पूर्ण केली, की मला अशा जागी पाठव, की जिथून मला उठावंच नाही लागणार. आणि त्याचं मन बदलायच्या आधी, किंतु परंतु येण्याच्या आधी भगवंतांनी त्याला सांगितलं, की तथास्तु. आणि मग त्याला पश्चात्ताप झाला त्या मुलाला, की "अरे, मी याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मागू शकलो असतो. मी काय भलतं-भलतंच मागितलं." पण एनिवे नाऊ ही स्टक विथ हिज विश. तर म्हणून तर आपल्या मनामध्ये आपण प्रत्येक वेळेस म्हणतो ना, किंवा आपले जे वडीलधारी लोक असतात ते म्हणत असतात, की तुमचे जे संकल्प आहेत ते शुद्ध असायला पाहिजे. तुम्ही वाईट गोष्ट तोंडाने बोलूच नये किंवा वाईट गोष्टीचा विचार देखील मनामध्ये येऊ नये. देअर इज नो नीड ॲट ऑल, राइट? तर अशा प्रकारचा जो ध्रुव आहे, त्या ध्रुवापेक्षाही उपनिषदांनी त्याला प्रेज केलंय. ठीक आहे. आता तो एवढ्याकरता रानात आला होता, की आपण आपल्या बापाच्या मांडीवर बसावं, परंतु त्याला या लोकामध्ये चंद्र-सूर्यापेक्षाही प्रशंसनीय केलंस. यू पुट हिम ॲट अ प्लेस व्हेअर एव्हरीबडी युजेस हिम ॲज अ रेफरन्स. असं झालं. ऐसा वनवासिया सकळा, देता एकची तू धसाळा, पुत्रा आळविता अजामिळा, आपण पे देसी. ह्याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्व देण्यात सढळ
असे एक तुम्हीच आहात. मुलाला हाक मारत असताना अजामिळाला आपली तद्रूपता दिली. अजामिळ नावाचा जो मनुष्य होता, त्याला मरताना नारायण हे नाव आठवलं. का? कारण की त्यांनी आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं आणि त्या मुलामध्ये तो खूप आसक्त होता. तसा अदरवाईज एरवी तो पापी होता. म्हणजे त्यांनी आधी लग्न करून आधीच्या बायकोला सोडलं आणि नंतर एका गणिकेशी लग्न केलं आणि त्यांना मुलगा झाला आणि तो मुलगा झाला, तर तुम्ही विचार करा, की ह्याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात सढळ असे तुम्ही एकच आहात. मुलाला हाक मारत असताना अजामिळाला आपली तद्रूपता दिली. तर ह्या मुलाचं नाव त्या अजामिळाने नारायण ठेवलं आणि असं म्हणतात, की मृत्यूसमयी शेवटच्या श्वासाला समजा आपण नाम घेतलं, तर आपण ती जी देवता असेल, त्या देवतेच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचतो. सो जर तुम्ही कृष्णाचं नाव घेत असाल, तर तुम्ही कृष्णाचं जे आहे अबोड, गोलोक त्याच्यामध्ये जाल. रामाचं नाव घेतलं, तर तुम्ही साकेत लोकमध्ये जाल. बरोबर आहे? ज्या प्रकारची इच्छा आपल्या मनामध्ये असेल शेवटच्या क्षणी, तशा-तशा प्रकारची गती आपल्याला मिळते. हं. तर ह्या अजामिळाने नारायण हे नाव घेतलं, त्यामुळे तो सरळ वैकुंठाला गेला, असं म्हणतात. अशी पुराणामधली कथा आहे. म्हणजे काय झालं, की त्या वैकुंठामध्ये आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही फरकच नाहीये, काही भेद नाहीये. तर अशी तद्रूपता त्याला तू दिली जस्ट बिकॉज ही सेड नारायण ॲट द एंड आणि आयुष्यभर पापच केली, तरीसुद्धा त्याला स्वर्ग मिळाला असा. ठीक आहे. जेणे उरी हाणी तलासी पांपरा, तयाचा चरण वाहासी दातारा, अजूनी वैरियांच्या कलेवरा विसम बसीना. विसम बसीना म्हणजे विसंबत नाही. हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ आणली, त्याच्या पावलांची खूण तू आपल्या छातीवर धारण करतोस? म्हणजे शंखासूर हा शत्रू असूनही अजून त्याच्या शरीराला तू अजून त्याच्या शरीराला विसंबत नाहीस. म्हणजे तुला माहिती आहे की ह्यानी फायदा होऊ शकतो. परंतु तो केवळ शत्रू आहे शंखासूर नावाचा. म्हणून तू त्याच्या शरीरास विसंबत नाहीस. यू आर नॉट डिपेंडेंट ऑन देअर बॉडी. यू आर डिपेंडेंट ऑन देअर सोल. नाही का? असं आपण म्हणू ना नेहमी. ऐसा अपकार्य तुझा उपकारू, तू अपात्री ही परी उदारू, दान म्हणूनी दारवंठे करू, झालासी बळीचा. ह्याचप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेस. तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकारच केलेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही जातो आपलं औदार्य दाखवायला. नाही का? तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपलं औदार्य दाखवलंयस. दान मागून तू बळीचा द्वारपाल झाला. ज्या गणिकेने तुला आधी कधी काही पूजलं नाही, तुझं कधी गुणवर्धन ऐकलं नाही आणि जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस राघोबा, राघोबा म्हणून हाका मारत होती, त्या गणिकेला तू वैकुंठ लोकामध्ये स्थान दिलं. तर आपण ह्याच्या आधीच्या दोन्ही ओव्या पाहू एकदा. ह्याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणी आपलं औदार्य दाखवलेलं आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास. ज्या गणिकेने तुला कधी पूजलं नाही, तुझं कधी गुणवर्धन ऐकलं नाही व जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघोस राघोबा, राघोबा म्हणून हाक मारत होती, त्या गणिकेला सुद्धा तू वैकुंठ लोकामध्ये स्थान दिलं. है ना? तू ते आराधी ना आयके, होती पुंसा बोलावित कौतुके, तिये वैकुंठी तुवा गणिके सुरू वाढू केला. तिथपासून तू सुरू केला. हं? वैकुंठ लोकामध्ये स्नान दिलेस. ऐसी पाहुनी वायाणी मिशे, आपणवे देवो लागसी वाणी वसे, तो तुका अनारिसे मज लागी करिसी.
वरील गणिकेस राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्त पाहून तू सहज निजपद अपात्र माणसांनाही देतो, हे मला लक्षात आलेलं आहे. असा तू जो काही एखादं निमित्त पाहून अपात्र माणसाला निजपद देणारा तो तू मला वेगळं करशील का? पहा, वरील गणिकेस राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्त पाहून तू सहज निजपद अपात्र माणसांनाही देतोस. असा जो तू काहीतरी निमित्त पाहून अपात्र माणसांना निजपद देणारा, तो तू मला वेगळं करशील का? मी तुझ्या अनोळखी लोकांनाही तू निजपद दिलेलं आहे, ज्यांना कधी बघितलं नाही किंवा जे नोन पापी आहेत त्यांना सुद्धा तू विश्वरूप दर्शन किंवा तुझी कृपा केली त्यांच्यावर. पण मला तर नाही केलं अजूनपर्यंत. हा गा दुहदयाचेनी पोवाडे, जे जगाचे फेडी साकडे, तिये कामधनुचे पाडे, काय भुकेले ठाती. जी कामधेनू आपल्या दुभत्याच्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते, त्या कामधेनूची वासरं भुकेली राहतील का? म्हणून मिया जे विनविले काही, ते देव न दाखविती हे कीर काही. परी देखावया लागी, परी देखावया लागी देई पात्रता मज. म्हणून मी जी काही विनंती केली ती मान्य करून देव आपलं विश्वरूप दाखवणार नाहीत असं खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी. म्हणजे मी जर भगवंताला म्हटलं की तू मला विश्वरूप दर्शन दे, तर तो विश्वरूप दर्शन देईलच, कारण की अनेक लोकांना, अनडिझर्विंग लोकांना त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे. तर माझी तो नक्कीच मदत करेल, परंतु ते बघण्याची माझी दिव्य दृष्टी मला पाहिजे. दॅट इज द योग्यता. तुझे विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे, तरी आरतीचे डोहाळे पुरवी देवा. तुझ्या विश्वरूपाचं आकलन होईल असे माझे मोठे डोळे समर्थ आहेत, असं जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. बघा, तुझ्या विश्वरूपाचं आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत, आणि असं जर तुला वाटत असेल तर विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोळे पूर्ण करावेत. ऐसी ठाये ठावो विनंती, जव करू सरला सुभद्रापती, तव तया षड्गुण चक्रवर्ती साहवे चिना. ह्याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करत, तेव्हा तो ती त्या ऐश्वर्यादी 6 गुणांच्या सार्वभौम राजा श्रीकृष्णाला सहन होणार नाही. आपल्या 6ही गुणांची अ, सार्वभौम राजा म्हणजे भगवान जो आहे ना, त्याच्यामध्ये 6 गुण असतात असं म्हणतात, की एक्स्ट्रीम ऑप्युलन्स किंवा एक्स्ट्रीम कंपॅशन वगैरे अशा प्रकारच्या एक्स्ट्रीम नॉलेज, अशा प्रकारच्या उपाधींनी, 6 प्रकारच्या उपाधींनी परमात्म्याला सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. मला जशी पाहिजे तशी त्यावेळेला अर्जुन विनंती करेल, तेव्हा मी ती त्या ऐश्वर्यादी 6 गुणांच्या सार्वभौम राजा श्रीकृष्णाला सहज सहन होणार नाही. तो कृपा पीयूष सजळू आणि येरू जवळा आला वर्षाकाळू. त्याच्यानंतर नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता, आणि अर्जुन हा जवळ असलेला पावसाळा होता, आणि कृष्ण हा कोकिळ नसून अर्जुनच हा वसंत ऋतू होता. कोकिळ हाच ऑब्झर्व्ड, कृष्ण हा कोकिळ असून हा वसंत ऋतू होता. हं? श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता. जलयुक्त मेघ म्हणजे जलयुक्त नाही, त्या जलाच्या ऐवजी अमृतच बरसत बरसत होतं त्याच्यातनं. आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता. किंवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता. म्हणजे कसं, की ह्या वसंत ऋतूमध्ये जसं कोकिळेला ऐकण्याचं सौभाग्य
वसंत ऋतूला किंवा त्याच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मिळतं. किंवा पावसाळा आलेला असताना जेव्हा ढग येतात, तेव्हा समजा पाण्याच्या ऐवजी आपल्याला अमृत मिळालं सगळ्यांना, किती चांगलं वाटेल, नाही? ना तरी प्रतिबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, तैसा दुणेही वरी प्रेमबळे, उल्हासितू जाहिरा. आता पहा, ना तरी चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, म्हणजे काय काय लाटा मोठ्या मोठ्या येतील समुद्रात. पण ह्याच्यामुळे नाही, दूध आपण पाठवलं जिथे जायला पाहिजे तिकडे, तर त्याच्यानंतर त्यांना काय वाटलं असेल? हं? ना तरी चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, क्षीरसागर उचंबळला, तैसे दुणेही वरी प्रेमबळे, उल्हसितू जाहला. अथवा चंद्राचं गोल असलेलं पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसं भरतं येतं, त्याप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. तुम्ही बघा, की चंद्राच्या कला जशा बदलतात, म्हणजे आता मला असं वाटतं कालच पौर्णिमा होती ना, तर कालच्या पौर्णिमेला किंवा अमावास्येला त्या चंद्राला भरती ओहोटी येत असते. तर हे तेव्हा ज्ञानदेवांना माहिती होतं ना. विचार करा. आपल्याला सांगितलं जातं, की हे सगळं जे मॉडर्न सायन्स आहे, ते सगळंच्या सगळं पाश्चिमात्य देशातनं आपल्याकडे आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही कल्पना नाहीये. तसं थोडीच आहे. ज्ञानदेवांना काय, त्याच्या आधीसुद्धा व्यासदेवांना सगळ्यांना माहिती होतं, की चंद्रामुळे भरती ओहोटी येते. द मून हॅज अन इफेक्ट ऑन द सी. द मून अल्सो हॅज अन इफेक्ट ऑन अवर माइंड. ओके. चंद्राचं गोल असलेलं पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसं भरता येतं, त्याचप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. कारण अर्जुनानी आपल्याला चांगला प्रश्न विचारला म्हणून. मग तिये प्रसन्नतेचे नि आटोपे, गाजोनी म्हणितले सकृपे, पार्था देख देख अनुपे, अमुपे स्वरूपे माझी. अमुपे म्हणजे विदाऊट एनी कंपॅरिझन. मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, "अर्जुना, पहा पहा माझे अनंत स्वरूप. हं, माझे अनंत स्वरूप आता तू बघ. एक विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे, की विश्वरूपमय आघवे करुनी घातले." ज्ञानदेव म्हणतात, की एकच विश्वरूप पाहावं असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवलं. बाप उदार देतो अपरिमितो, याचक श्वेथ्यास्त सदोदितो, असे सहस्रावरी देतू सर्वस्व आपुले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा, तो अमर्याद उदार आहे. तो नेहमी याचकांच्या इच्छेच्या सहस्रपट सर्वस्व देतो. अहो शेषाचेही डोळे चोरले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मीयेही राहविले जिव्हा रजे. अहो, जे 2000 डोळे असलेल्या शेषाच्या दृष्टीलाही पडू दिलं नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, म्हणजे फार काय सांगावं, लक्ष्मी हे भगवंताचं कुटुंब खरं, पण तिलाही जे दाखवलं नाही, असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य रूप विश्वरूप होते, है ना? ते आता प्रकटुनी अनेकधा, करीत विश्वरूप दर्शनांचा गांधा, बाप भाग्या अगाधा पार्थाचिया. ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रगट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागतो. बघा, विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रगट करून आता काय झालं, पुन्हा परत देव विश्वरूप दाखवण्याचा देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. तर नाव इट हॅज बिकम अ ट्रान्झॅक्शन. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे. अशा प्रकारचा व्यवहार जर आपण भगवंताशी करू शकलो आणि भगवंताने आपल्याला विश्वरूप दर्शन जर दाखवलं, तर
आपलं भाग्य किती धन्य असं आपल्याला वाटेल ना, तसं अर्जुनाचं झालं. जो जागता स्वप्नावधे जाये, तो जेवी स्वप्नीचे आघवे होय, तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे, आपणची झाला. जागा असलेल्या जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यानंतर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू बघून आपणच बघून बघतो. हं? स्वप्नामध्ये जे काही आपल्याला दिसतं, स्वप्नामधल्या वस्तू आपलंच मन असतं ना, आपलंच मन तयार करतं. सगळी सगळी जी स्वप्नसृष्टी आहे ती. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांड बनून राहिला आहेत. आपल्याला हे जे बाहेरचं जग दिसतं ना, धिस इज लाइक ब्रह्माजीज ड्रीम. ब्रह्मदेवाचं हे स्वप्न आहे. आणि त्या सगळ्या स्वप्नामध्ये आपण प्यादे आहोत, प्यादे. तर जशा प्रकारे भगवंत आपल्याला चालवतील, तशा प्रकारे आपण चालतो ह्या जागृत अवस्थेत. कारण की हे जागृत अवस्था म्हणजे आपली जागृत अवस्था म्हणजे भगवंताचं स्वप्न आहे. तर जर आपल्या स्वप्नामध्ये आपण काही पण तयार करू शकतो, तर भगवंताच्या स्वप्नामध्ये भगवंत एवढी अनंत ब्रह्मांड निर्माण नाही करू शकणार? सहज करेल. ते सहसा समुद्रास सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली योग वृद्धी. हं? श्रीकृष्णांनी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रगट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाटला म्हणजे दूर केला. फार काय सांगावं, त्याने तो आकार म्हणजे आपलं योगाचं वैभव प्रगट केलं कृष्णाने. परी हा हे देखेल की नाही, ऐसी सोची न करी काही. परी हाल परी हा हे देखेल की नाही, ऐसी सोची न करी काही. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही, हे देवांनी काही लक्षातच घेतलं नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनाला पहा पहा म्हणायला लागले. काय म्हणायला लागले? श्री भगवान वाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णांची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूप पहा. तर ही दिव्य रूप काय आहेत, हे आपण पुढच्या वेळेसपासून सुरू करू. आज आपण हे जे 2 श्लोक बघितले, त्याच्याबद्दल जे चिंतन केलं आणि ज्ञानदेवांनी आपल्याला काय-काय गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुमच्या मनात काही विचार असतील, तर तुम्ही ते व्यक्त करू शकता. पुष्कळदा काय होतं, की मला हे बघता-बघता मी एकटाच करतो ना अभ्यास आणि आय एम लुकिंग ॲट माय स्क्रीन, तो माय आयज विल गेट टायर्ड किंवा आय विल गेट टायर्ड आणि मलाच असं वाटतं, की मला झोप लागते की काय? पण तसं नाही होत. भगवंत जागे करतात आणि मग ते पुन्हा वाचवून घेतात. 2 वेळा वाचणं होतं आणि मग ते समजतं आणि मग ते समजल्यानंतर बोललं जातं. हे सगळंच्या सगळं होतं. हे सगळंच्या सगळं भगवंताच्या कृपेमुळे होतं आणि मी करतोय अशी माझी भावना अजिबात नसते. कारण की मी करतोय अशी जर भावना असली, तर मला हे सगळं कळणारच नाही. Individual is not really capable of doing any of these things unless the totality is also working in support of that individual. माझ्या मनामध्ये कितीही जरी इच्छा असली, की आपण ह्याचा अभ्यास करावा आणि याच्याबद्दल आपल्या तोंडातनं शब्द निघावे, अशी इच्छा जरी असली तरी सुद्धा आपल्या तोंडातनं शब्द निघतात का? आपल्या तोंडातनं शब्द निघतायत ह्याच्या मागे प्रकृतीची, मदर नेचरची किंवा परमात्म्याची कृपा आहे. म्हणून तर निघतायत ना. अशा प्रकारे भगवंताच्या कृपेमध्ये आपण नेहमी राहावं, एवढीच आपण प्रार्थना करू. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.
नमस्कार. अशा प्रकारे आजचं आपलं चिंतन इथे संपलंय. आपण पुढच्या मंगळवारी पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत नमस्कार.